सर्व गोष्टींचा अधिपती असलेल्या श्री गणेशाचे अनेक भक्त आहेत। ते अनेक प्रकारे गणेशाची पूजा करतात। बेळगावातील एक मुलगी आपल्या कलेद्वारे श्री गणेशाची पूजा करून गणेशोत्सवाचा आनंद गरीब आणि मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे। याविषयीचा हा अहवाल। श्री गणपती ही बुद्धीची देवता म्हणून पूजली जाते। 14 विद्यांचा अधिपती असणारा श्री गणपती याची आराधना प्रत्येकजण आपापल्या परी करीत असतो। कधी मनातले हितगुज तर कधी आपले लाडके आराध्य अशा विविध पद्धतीने प्रत्येकजण गणपतीची पूजा करतो। शिकलेली कला कधी आणि कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नसले तरी कलेमध्ये देव पाहण्याची आणि समाजासाठी योगदान देण्याची वृत्ती असेल तर शिकलेल्या कलेची उपयुक्तता लक्षात येते। मात्र शिकलेल्या कलेचा योग्य वापर करून अर्थार्जन आणि कला या दोन्ही उद्देशातून ढोर गल्ली वडगाव येथील नम्रता श्रेयकर या तरुणीने आकर्षक अशा गणेशमूर्ती साकारून आपल्या शिक्षणाचा, कलेचा आणि आईवडिलांच्या संस्कारांचा गौरव केला आहे। मी फाईन आर्ट केले डिप्लोमा पेंटिंगमध्ये आणि ह्यावेळेलाच मी गणपती करायला चालू केले, म्हणजे मोठ्याने करायचं। एक 50 गणपती आहेत माझ्याकडे भरपूर। आणि एक मेन म्हणजे करायचं कारण असं आहे की एक 2-3 ठिकाणी मी लास्ट इयर बघितले करताना, आणि मेन मिडल क्लास लोक त्यांच्यासाठी माझं चाललंय हे करायचं। कारण त्यांना असं लोक म्हणतात की तुमचं व्हॅल्यू नाही आहे, हे घ्यायचं, पकडू नका, हे आम्ही दाखवतो, आम्ही कशाला थांबलो इथं, असं त्यांचं थिंकिंग असतात जे विकतात त्यांचं। मग मी तिथं बघितले की त्यांना म्हटले त्यांनी, ते मला आवडलेलं नाही। त्यासाठी मी म्हणजे बिंदास तुम्ही या, तुमचे जे कॉस्ट आहे त्याच्यामध्ये घेऊन जावा, ह्याच्या पद्धतीनं मी त्यांना म्हणजे कमी बजेटमध्ये भेटू देत आणि त्यांना वाटायला पाहिजे की आम्ही पण मोठे गणपती कमी प्राईजमध्ये पुजवू शकतो। त्याच्यासाठी माझा प्रयत्न चाललाय। ढोरगल्ली वडगाव येथे राहणाऱ्या नम्रता श्रेयकर या तरुणीने फाईन आर्ट या क्षेत्रात डिप्लोमा पूर्ण करून सुखकर्ता कला केंद्र या नावे सदर तरुणीचे फेसबुक पेज आहे। गणेशोत्सवादरम्यान राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमध्ये गणेश भक्तांना, विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्या बजेटमध्ये गणेशमूर्ती मिळणे थोडे कठीण जाऊ शकते। त्यामुळे नम्रता श्रेयकरने शिकलेल्या कलेचा वापर करून 50हून अधिक आकर्षक गणेशमूर्ती बनवल्या आहेत। या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत। नम्रता म्हणाल्या की कलेचा वापर करून अत्यंत कमी खर्चात गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे। मला वाटते की मी एक मुलगी आहे म्हणून मी हे करते। एक मुलींना वाटत नाही की आम्ही पण करू शकतो, पण मला सगळ्या मुलींना, महिलांना सांगायचं आहे की तुम्हीही करू शकता, की तुम्हीही गणपती करू शकता। असं नाही आहे की मुलंच करायला पाहिजे, तुम्हीही करा, तुम्हीही चालू करा, मुली समोर जाऊ देत, एवढंच माझं बोलणं आहे। ते गणपती मूर्तीपेक्षा पण अजून आम्ही असं पण मूर्त्या बनवतो आणि आम्ही वॉल पेंटिंग पण करतो। म्हणजे हे सीझन वाईज आम्ही गणपती बनवायलोय आता। 3D प्रिंटरवरती पण तुम्हाला जे पाहिजे असते तसं आम्ही बनवून देतो। आणि माझ्या पेजचं नाव आहे सुखकर्ता कला केंद्र, आणि नक्कीच माझ्या शेडला तुम्ही व्हिजिट करा, माझ्या मूर्त्या वगैरे बघा। नम्रताच्या या प्रयत्नांना तिचे आई-वडील आणि कुटुंबियांकडून पाठिंबा मिळत असून नम्रताच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे।